जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिरात भाविकांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे। केदारनाथचे दर्शन घेण्याकरता येणाऱ्या भाविकांना आता मंदिर परिसरात मोबाईल फोन किंवा कॅमेरे घेऊन जाता येणार नाहीये। मंदिराचं पावित्र्य राखण्याकरता आणि भाविकांना लवकर दर्शन मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। अनेक भाविक मंदिरात रील्स काढण्यात, फोटो घेण्यात, व्हिडिओ शूट करत असल्याचं दिसून आलंय। यामुळे रांगेत उभं राहणाऱ्या इतर भाविकांना खरं तर विलंब होतो, त्यामुळे आता मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे। तसेच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मंदिर प्रशासनाने दिला। बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्यावर अज्ञात तरुणाने थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मध्यरात्री 12:40 सुमारास ही थरारक घटना घडली आहे। यामुळे फिल्म सिटीसह संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येतोय। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। 31 डिसेंबर 2020च्या रात्री मुंबईत घडलेल्या जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणी तिची मैत्रीण दिया पडळकरला पुराव्यांअभावी मुंबई सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्त केलंय, तर जान्हवीचा प्रियकर श्री जोगधनकरला जान्हवीच्या हत्येसाठी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश सत्यनारायण नवांदर यांनी शनिवारी या प्रकरणी आपला निकाल जाहीर केला। तर जान्हवीचा प्रियकर श्री जोगधनकर हा दोषी असून त्याला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। बलूच बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केलाय। हल्ल्यात 12 सैनिकांचा मृत्यू झालाय। राजधानी क्वेटात सकाळी 6 वाजता मोठे स्फोट झाले। त्यानंतर 2 तास जोरदार गोळीबार झाला आणि अनेक स्फोट झाले। अनेक ठाण्यांवर सरकारी इमारतींवर कब्जा केला। बलूच बंडखोरांच्या अचानक हल्ल्यानं बॅकफूटवर गेलेल्या पाकिस्तानी फौजेला त्यांचं पोस्ट सोडून पळावं लागलं। या हल्ल्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी सरकारी सुविधा आणि अन्य टार्गेटवर लक्ष केंद्रित केलं। हे हल्ले मोठे मानले जात आहेत, कारण 12हून अधिक ठिकाणांना एक सोबत टार्गेट केलं गेलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।